सायन स्थानकाजवळील पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल हा बंद आहे। पर्यायी मार्गावरती सध्या वाहतूक कोंडी बघायला मिळते। पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातेम यांनी। पाहूया। मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल धोकादायक ठरवल्यानंतर आता त्याचं पुनर्बांधणीचं कामही सुरू झालेलं आहे आणि 1 ऑगस्ट पासून त्याची वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात आले। मात्र जो पर्याय मार्ग देण्यात आला त्या पर्याय मार्गावर आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मी आता दरम्यान सध्या पाहिलं तर आता सध्या धारावीचा 60 फीट रोड परिसरात जो हाच पर्याय मार्ग आहे जो निवडण्यात आला आहे। जर एखाद्या व्यक्तीला वांद्र्यावरून जर सायन परिसरात जायचं असेल या सायन परिसरातून वांद्रा किंवा त्याच्या पुढे पश्चिम दुर्गती मार्गावरती जायचं असेल तर हा सर्व सोयीचा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती आपल्याला गाड्यांच्या रांगा दिसत आहे। महत्त्वाचं म्हणजे सकाळची वेळ आणि पहाटे सकाळच्या वेळी आपल्याला या रस्त्यावरती मोठे ट्रक्स देखील पाहायला मिळत आहे जो याच मार्गिकेचा वापर करत आहे। एकंदरीत पाहिलं तर या धारावी परिसरात मोठमोठे कंपनीज आहे आणि त्या कंपनीसाठी त्या गाड्यांमध्ये जे सामान पोहोचवण्यासाठी जिकडे ट्रक्स येतात तर त्यावेळी हे ट्रक्स देखील याच मार्गिकेवरून जात आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकर देखील याच मार्गिकेचा वापर करत आहे। त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी आहे ती देखील पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण पाहिलं जो सायनचा पूल आहे तो पुढील 2 वर्षांसाठी बंद असणार आहे आणि त्यामुळे असेच काही जी वाहतूक कोंडी आपल्याला पुढील 2 वर्षांसाठी देखील पाहायला मिळत आहे। मात्र जो महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की पुढील 2 वर्षाच्या आत हा पूल तयार होऊन जे मुंबईकरांसाठी रेडी होईल। मात्र नक्कीच या 2 वर्षांमध्ये हा पूल तयार होणार की नाही की पुढील अजून काही वर्ष येतील आणि मुंबईकरांना असाच वाहतुकीचा सामना अजून पुढील काही वर्ष करावे लागतील हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह मी रिद्देश हातेम, पुढारी न्यूज, मुंबई।